माझी मराठा समाजाला विनंती आहे महाराष्ट्रातल्या मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई. आम्ही चाललोय या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो. हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार आहे. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललोय. मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला. परंतु 20 जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतोय. जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलंय, आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला थोडे राहणार आहेत, लोक कुठं कुठं येणार आहेत याचं सुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे. जसं जसं पुण्याच्या आसपास येईल त्यावेळेस 2-2 करोडचा आकडा सुद्धा क्रॉस होणार. जे जजमेंट दिलेत शासनानं, जे लिखी गणित केलेत यांचे पूर्ण गणित कोलमडून जाणार आहे. गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार आहे यांचं, की जे दिल्यात. कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वांधा नाही. यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही, काहींनी सांगितलं, काहींनी सांगितलंच नाही. मराठी हुशार झाले, त्यांचं गणित चुकणार आहे 100%. परंतु माझे मराठा समाजाला विनंती, एक असो, एकटा मनोज जरांगे असो किंवा 1 लाख चलत असो, मी मात्र मुंबईला 20 जानेवारीला इथून निघतोय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शक्य असेल त्यांनी सगळ्यांना मुंबईकडे या. कारण एवढीच संधी आहे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्याची. ही संधी सोडू नका. आता माझी शेवटची पुन्हा मराठा समाजाला एक विनंती की आंतरवालीत जे येणार नाही आहेत त्यांनी वाटा लावण्यासाठी या. आणि मराठवाड्यातल्या माता मावल्यांनी, गोदापट्ट्यातल्याही माता मावल्यांनी, जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या विशेष करून जास्तीत जास्त माता मावल्यांनी ताकदीनं जे मुंबईकडे पोरं चालले त्यांना वाटा लावण्यासाठी शेवटच्या मुक्कामापर्यंत या. आणि आपण आपले वाहनच घेऊन या, म्हणजे वापस तुम्हाला जायला सुद्धा सोपं राहील. हे प्रत्येक जिल्ह्यानं करायचं. म्हणजे बीड आणि जालना जिल्ह्यानं इथून वाटा लावायला पहिल्या मुक्कामापर्यंत यायचं. ज्यावेळेस आपण नगर जिल्ह्यात जातो त्यावेळेस नगर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा त्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावायसाठी यायचे, तिथून पुढच्या नाही. असं मुंबईपर्यंतच्या जिल्ह्यानं मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी त्यांच्या शिवाच्या हद्दीवर त्यांनी यायचं. उदाहरणार्थ पुणे नगरच्या हद्दीवरती पुण्यांच्या जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचं. नगरच्या हद्दीच्या बॉर्डरवर नगर जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचं. आणि बीड जिल्ह्यातल्या शिवाच्या हद्दीवर बीड जिल्ह्याने यायचं. तसंच नवी मुंबईच्या लोकांनाही त्याच पद्धतीने यायचं. फक्त मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी ज्यांना मुंबईला या रॅलीत सहभागी व्हायचंय, या पायी दिंडीत सहभागी व्हायचं, त्यांनी आंतरवालीला यायचं. आपण सगळे सोबत 20 तारखेला आंतरवालीहून इथून निघू. आणि जे येणार नाही आहेत त्यांनी वाटा लावायसाठी सुद्धा आंतरवालीतच आपण आपल्या आहेत ते मराठ्यांनी वाहनं बाहेर काढा. मराठवाड्यातले जेवढे वाहन आहेत मराठ्यांच्या, मोटरसायकली काय काय असतील ते वाटा लावण्यासाठी या पहिल्या मुक्कामापर्यंत. पहिल्या मुक्कामावर वाटा लावा आणि आपण वापस जा. याच्यामध्ये कुठे कुठे आता तुम्ही सांगितलं, पण कुठे कुठे कसं लोक सहभागी होऊ शकतात? पुन्हा लोक पुण्याकडे जास्त सहभागी होणार आहे. म्हणजे करोडोचा आकडा तिकडे क्रॉस होणार. परंतु काही मराठा समाज असा आहे की मी शेवटी नाही, मी पहिल्याच दिवशी सहभागी होणार आहे, असं मराठा समाजाचं काहींचं म्हणणं आहे. मला या आरक्षणाचा विजयाच्या लढ्याचं साक्षीदार व्हायचंय असं त्यांचं म्हणणं आहे. मला या लढ्यात मी सगळ्यात समोर होतो किंवा मी सगळ्यांच्या पाठीशी खंबीर होतो, म्हणून मला 20 जानेवारीपासूनच या आंदोलनात सहभागी व्हायचंय. असा आकडा खूप मोठा आहे की शेवटच्या दिवशी तिथं जायचं, शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी. आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठा ओघ शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी येणार आणि मग ते सगळेचे सगळे मुंबईकडे जाणार. आणि काहींचं म्हणणं असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला साक्षीदार व्हायचंय, आम्ही 20 जानेवारीपासूनच आंतरवालीतून सहभागी होणार आहे. वाहनांचं कोणती कोणती वाहनं असणार आहेत आणि ती पायी मोर्चाच्या त्या पायी आंदोलनाच्या अगोदर मागे असणार आहेत का पुढे असणार आहेत? त्या वाहनांचं काय ते आता पहिल्या मुक्कामात आम्ही त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग लावणार आहे. कारण हे पहिला दिवस असल्यामुळं पहिल्या दिवशी ते नियोजन होणारच नाही, मुक्कामाच्या ठिकाणी ते होणार आहे. वाहनं मात्र सगळे आहेत. म्हणजे आता वाहनात नाव सांगायला घेत नाही, सगळे